घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जानकी आणि ऋषिकेश स्पर्धेच्या ठिकाणी अजून पोहोचले नाहीयेत म्हणून तिथं सगळा गोंधळ चालू असतो. तर ऐश्वर्या सगळ्यांना पटवून देत असते की ती जोडी वेळेत आले नाही म्हणून त्यांना या स्पर्धेतून बाद केलं जावं. इतकंच नाही तर ऐश्वर्या बाकीच्या जोडींना पण फोर्स करत असते की तुम्ही पण बोला आणि यांना बाहेर काढायला लावूया. आणि मग त्यावेळेला सौमित्र आणि अवंतिका जानकी आणि ऋषिकेशची बाजू घेत असतात आणि सगळ्यांना सांगत असतात की ते कुठेतरी अडचणीत अडकले असतील. आणि मग ऐश्वर्या त्यावेळेला सगळ्यांना सांगते, हे बघा त्या दोघांचे वकील आहेत आणि तुमच्याकडे पण एखादी कुठली केस असेल तर यांना देऊन टाका. आणि ऐश्वर्या असं काही बोलत असते की सगळेजण हसत असतात. तर तिकडे जानकी आणि ऋषिकेश त्यांना जिथं नेलं होतं तिथं जजेसना घेऊन जातात आणि सांगत असतात की इथंच आमच्यासोबत गैरप्रकार घडलाय. पण तिथं काहीच पुरावे नसल्यामुळं जजेस त्या दोघांचं म्हणणं मान्य करत नाहीत. जानकी जजेसना पटवून देत असते की आमच्यावर विश्वास ठेवा, इथंच हा स्टेज उभा केला होता. आणि त्यावेळेला जज म्हणतात की नाही, इथं काहीच पुरावा नसल्यामुळं आम्ही तुमचं म्हणणं मान्य करू शकत नाही आणि जो काही निकाल असेल तो आम्ही तिथं स्पर्धेच्या ठिकाणीच तुम्हाला देऊ. तिकडे चला म्हणून सगळे तिकडे जायला निघतात. तर तिकडे ऐश्वर्याची अवंतिकाला आणि सौमित्राला त्रास देण्याची बडबड चालूच असते. त्यावेळी मग अवंतिका चिडते आणि पदर खोचत म्हणते, तू थांबणार नाहीस ना, तू ऐकणार नाहीस ना, थांब आता तुला बघतेच. पण त्यावेळेला सौमित्र अवंतिकाला अडवून धरतो आणि इतक्यात तिथं ऋषिकेश आणि बाकीचे सगळे कमिटीचे जज पण येतात.